अध्यक्ष, काय सांगाल? फलटण नगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. विकासावर कोणताच मुद्दा पुढे येत नाहीये. फक्त आणि फक्त इतर गोष्टी आणि कमरेखालचे वार होत आहेत. याबाबत आपलं मत काय? प्रथमतः पाटील साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो की विरोधकांनीच ही निवडणूक मुद्द्यापेक्षा मुद्द्यावर आणलेली आहे. राहता राहिला प्रश्न विकासाचा, तर फलटण शहराची तुलना नेहमीच विरोधकांनी फलटणला कमी दाखवण्यासाठी बारामतीशी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता आपण सांगा, फलटणचं नेतृत्व गेली 30-35 वर्ष, सरासरी आपण 30 धरूयात, बरोबर? 30 वर्ष झालं रामराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या माध्यमातून आहे. रामराजे नाईक निंबाळकर साहेब वेगवेगळ्या महामंडळ, मंत्री ते विधान परिषद सभापतीपर्यंतचा त्यांचा प्रवास आहे. परंतु बारामतीचे जे नेतृत्व आहे, त्यांनी माझ्या मते 4 वेळा मुख्यमंत्री पद भूषविले. हे बरोबर आहे का? 4 वेळा मुख्यमंत्री पद भूषविले. अजितदादा माझ्या मते कितीतरी वर्ष उपमुख्यमंत्री पद राहिलेलं आहे त्यांच्या, म्हणजे सलगच राहिलेलं आहे. त्यांच्या घरात 2 अजून खासदार सुद्धा आहेत. एवढं सगळं असताना फलटणच्या नेतृत्वाकडे काय होतं? आणि त्यांचा एक स्वतःचा पक्ष होता, म्हणजे ते राजे होते. आणि राजाच्या अष्टप्रधान मंडळात फलटणचं नेतृत्व होतं असं आपण म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. त्यामुळे बारामतीचा झालेला जो विकास आहे त्याची तुलना फलटणशी कधीही करू नका. आता आपण पाहिलं खलाटे पाटील साहेब, तर फलटणमध्ये मुदोजी हायस्कूल, मुदोजी महाविद्यालय, लॉ कॉलेज, नर्सिंग कॉलेज, BSc ॲग्री, BSc हॉर्टिकल्चर, शेती महाविद्यालय, सुभाषराव काकांचं चव्हाण महाविद्यालय, असे असंख्य महाविद्यालय आहेत. वेगवेगळे शैक्षणिक कोर्सेस आहेत, इंजिनिअरिंगचे कोर्सेस आहेत. राहता राहिला प्रश्न फक्त फलटण शहरामध्ये मेडिकल कॉलेजच नाही. विकासातच बोलायचं झालं तर आपण सकाळी उठलं, कितीही चांगला जरी असलो तरी स्वच्छ पाण्याने आंघोळ करतो, साबण लावतो, बाहेर पडताना थोडीशी पावडर लावतो चकाचक दिसायसाठी. हे रोजच करतो. रोज आपण काय मातीत लोळत नाही. मी तर नक्कीच लोळत नाही, तुम्ही नक्कीच लोळत नाही. शहरात पण तसंच आहे. शहरातले जे रस्त्याचे आता आवई उठवली जाते, तर त्याच्यावरती होणार अवजड वाहनांची वाहतूक, चाललेली कामं, यामुळे थोडेसे खड्डे पडणार, धुरळा पडणार, वातावरणात होणारे बदल, पावसाचे अतिवृष्टीचं प्रमाण, त्यामुळे ते कुठे खालीवर होत आहेत, खड्डे पडतायत. हे दैनंदिन, हे रनिंग पार्ट आहेत. म्हणजे आपण एखादी वाहन घेतो, एखादी 4 चाकी घेतो, त्याचेही काय पार्ट आहेत, त्याचे टायर्स आहेत, त्याचे क्लच प्लेट्स आहेत, त्याच्या इतर काही गोष्टी आहेत, ऑइल आहे किंवा त्याचे फिल्टर्स आहेत. हे आपल्याला काळानुरूप बदलावेच लागतात. त्याचं रनिंग झालं, नाही बदलले तर, नाही चालवली गाडी तरीही बदलावे लागतात. तशा या काही गोष्टी आहेत. शहरामध्ये 5व्या टप्प्यात पाण्याचा कार्यक्रम, पाणी आपल्याला दिलं जातंय. आज फलटणमध्ये मी 93 ते 25, म्हणजे एक 35 वर्षाचा सरासरी काळ पकडूयात. 35 वर्षात कधीही कळशी घेऊन मी माझ्या घराच्या बाहेर गेलो नाही पाणी आणायला. आणि फलटण मधला असा कुठलाही नागरिक नाहीये फलटण नगरपालिकेच्या आवारातला की ज्यांनी कळशी घेऊन मोर्चा काढलाय, त्याला प्यायला पाणी नाहीये. राहता राहिला प्रश्न, सकाळी उठल्यानंतर दैनंदिन जी वेस्ट आहे, कचरा निघतो घरातला बाहेर, तो उचलायसाठी प्रत्येक गल्लीत, प्रत्येक प्रभागात, अगदी शेवटच्या घरापर्यंत नगरपालिकेतल्या घंटागाडी उपलब्ध आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाते, बरोबर? व्यापारी वर्गाचं म्हणचाल तर आज फलटण शहरामध्ये जे काय पाणी आणलं गेलं रामराजे नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वातून, त्याच्या जीवावरती 4 कारखाने चालले. त्या 4 कारखान्यातून शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत. एवढ्या मोठ्या सोसायटी आहेत, शिक्षण संस्था आहेत, बाकीचे उद्योग व्यवसाय आहेत, त्याच्यातून जो रेव्हेन्यू जनरेट होतोय त्याच्यावरती फलटणची मार्केट चालतंय. राहता राहिला व्यापारी वर्गाची थोडीशी अडचण होती. मी, माझे मित्र आहेत, थोडस गिराईक मंदावलंय असं त्यांचं म्हणणं येतंय. थोडंफार ते खरंही असेल, पण आता रस्ते एवढे सुपर झालेत पाटील साहेब. पुण्यामध्ये गाडी आपली फलटण मधून निघाली की फार तर फार 55 मिनिटात फुरसुंगीत जाते. बारामतीला जायला अवघा 15 मिनिटाचा वेळ लागतो.
माणूस धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबाला वेळ देत नाही. शनिवार किंवा रविवार त्याच्या वाट्याला येतोय किंवा मग महिन्यातनं पडणारी अचानक लागून येणारी हॉलिडेची सुट्टी रविवारची जी एखाद्या सणावाराची येते, त्यासाठी त्याला वेळ म्हणून तो काय करतोय, स्वतःकडे प्रत्येकाकडे आता 4 चाकी आहे, 4 चाकीत बसतोय, खरेदी पण होईल म्हणतोय, जातोय पुण्याला खरेदी करायला, जातोय बारामतीला खरेदी करायला. त्यामुळं थोडीस आपल्या इथं व्यापाऱ्यांवरती थोडीशी अडचण आली आहे. पण व्यापाऱ्यांनी पण आता नवीन त्याच्यात कल्पकता आणून आपण याला कसं ओव्हरकम करू शकतो या अडचणींना, त्याच्यावरती लक्ष देणं आणि मुख्यत्व जे नेतृत्व आहे त्यांनी पण त्याच्यावरती लक्ष घालणं मला वाटतंय गरजेचं आहे. आपण आता माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली फलटण नगरपालिकेची निवडणूक लढवित आहे. असं काही विजन आपण देऊ शकता की नगर विकास खात्याच्या अंतर्गत जो निधी येतो तो निधी किती आणि कशासाठी आणू शकता, याबाबत आपलं विजन काय आहे? आता निधी आणण्यापेक्षा किंवा मी किती आमच्या पक्षाच्या माध्यमातून किंवा आता जे निवडणूक लढवतायत, जे पॅनल्स उभे आहेत, नगराध्यक्ष उभे आहेत, हे किती निधी आणतील हा फार लांबचा मुद्दा आहे पाटील साहेब. फलटण शहरामध्ये आपण ज्या वास्तूत उभे आहोत आता, ही सांस्कृतिक भवन वास्तू आहे, याला माझ्या मते उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेबांनी भरघोस निधी दिलेला आहे. प्रशासकीय इमारतीचा ढोल वाजवला जातोय, त्याची सुद्धा मान्यता, त्याला जो निधी दिलाय तो सुद्धा शिंदे साहेबांनीच दिलेला आहे. आमचे ज्येष्ठ शिवसैनिक विराज खराडे यांनीच गेल्या महिन्यात पत्रकार परिषद घेऊन आपल्याला सर्व कागदपत्र दाखवली, सगळं पुराव्यानिशी सांगितलंय. त्याचे टेंडर्स सुद्धा निघालेले आहेत ऑनलाईन, ते भरले गेले देखील असतील. जवळजवळ 3.5 कोटी रुपये निधी आणि 75 लाखाचा निधी त्यांनी अजून दलित वस्ती काय असतात त्या योजना त्याच्यातून टाकलेला आहे. आज मी शहर प्रमुख या नात्याने मला जवळपास 1 करोड रुपये निधी दिला. 2 मल्टन मध्ये बागांचं पुनरुज्जीवन, त्यांची सुशोभीकरण करणे, मंदिराचं सुशोभीकरण करणे, यासाठी आपलं आमिरबाई शेख राहतात त्यांच्या वार्डातील रस्ते, इतर काही रस्ते असे मिळून मला जवळजवळ 1 करोड रुपये निधी दिला. पिंटू नाना युवरे असतील, त्यांनाही नगर विकास नगर उद्यानच्या माध्यमातून त्यांनाही निधी देण्यात आलेला आहे. सर्वसामान्यातले सामान्य आम्ही शिवसैनिक आहोत. आम्हाला जर 8-8, 10-10 कोटी रुपये शिंदे साहेब निधी देत असतील आणि तर उद्या जर ही नगरपालिका निवडूनच आली, नगराध्यक्ष पदाचे शिवसेनेचे उमेदवार जर निवडून आले, तर आपणच विचार करा की या शहरामध्ये निधीचा किती पाऊस पडेल. आणि महत्वाचं, शिंदे साहेब टक्केवारीचे नेते नाहीत, आम्ही टक्केवारीची माणसं नाही आहोत. जो काही निधी येईल तो काय असेल तो त्याच कामाला वापरला जाईल, उत्कृष्टच काम केलं जाईल, एवढी मी शाश्वती तुम्हाला देऊ शकतो. निधी थोडाफार कमी जादा होईल पण दर्जेदार, हा मी तेच म्हटलं, लोकोपयोगी कामे होतील का? निधी थोडासा कमी होईल किंवा जास्त होईल हा आता आर्थिक बजेट आहे राज्याचं, त्याचा प्रश्न आहे. थोडासा कमी का होईना पण कामही नक्कीच दर्जेदार होतील याची मी तुम्हाला खात्री देतो. कुणीही आमच्यातला 1ही रुपया कमिशन मागणार नाही. असं कुणी आढळून आलं तर त्याची तक्रार माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांपाशी केली जाईल. त्याच्यावरती जी योग्य ती कारवाई असेल, पक्ष म्हणून असेल, निवडून आलेला लोकप्रतिनिधी म्हणून असेल, शिवसेनेच्या चिन्हावरती ती नक्कीच करतील. का तर लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ एक अतिशय संवेदनशील असं नेतृत्व आज फलटण शहराला लाभलेलं आहे असं मला वाटतंय. त्यामुळे आपण त्याच्या बाबतीत अगदी निश्चिंत राहावं. मी फलटण शहरवासियांना हा शब्द देतो, होणारी कामं ही दर्जेदारच असतील. 5% दे, 10% दे, 15% दे म्हणून कुठंही त्याची अडवणूक होणार नाही, जशी विरोधकांकडून होत आहे. जय महाराष्ट्र.